नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं पीक असून सोयाबीन पिकामध्ये महाराष्ट्राचा एरिया जो आहे तर तो आपण विचार केला तर 45 लाख हेक्टरपेक्षा जास्त म्हणजे जवळपास कापूस आणि इतर पिकांपेक्षा जास्त एरिया हा सोयाबीन पिकानं व्याप्त केलेला आहे. प्रामुख्याने विदर्भातील जवळपास 90% एरिया हा सोयाबीन पिकाखाली असून मराठवाडा जसे पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रमाणात एरिया हा सोयाबीन पिकाखाली आहे. तर गेली 2 वर्ष आपण बघतोय सोयाबीन पिकाला थोडा मार्केटमध्ये भाव कमी मिळत असल्या कारणानं सोयाबीन पिकाकडील तसेच उत्पादन सुद्धा वातावरणामुळे किंवा इतर नैसर्गिक गोष्टीमुळे आपल्याला सोयाबीन पिकाचे उत्पादन कमी मिळाले आणि त्या अनुषंगानं काय झालंय की सोयाबीन पिकाखालील क्षेत्र थोडं कमी होताना आपल्याला दिसतंय आणि शेतकऱ्यांची थोडी नाराजी त्या पिकाबद्दल आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तरी विदर्भाचा जो विचार केला तर आपल्याला सोयाबीन पिकाशिवाय सध्या तरी पर्याय नाहीये. बाकी पिकांचा जर विचार केला तर सोयाबीन पिकामध्ये थोडा खर्च कमी असून आपल्याला थोडं उत्पन्न चांगलं मिळतं. म्हणजे वेगवेगळ्या वातावरण बदलामध्ये सोयाबीन पीक हे चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी देऊ शकतं. कारण कापूस पिकाचा जर विचार केला तर कापूस पिकामध्ये वेचणीचा, मजुरांचा जो तसेच पेस्टिसाइडचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. त्यानंतर मूग, उडीद असेल तर यांचा सुद्धा नैसर्गिक दृष्ट्या आपल्याला परवडणारे पीक आहे. तर विदर्भामध्ये सोयाबीन हे एकमेव पीक सध्या तरी आहे. त्याला पर्याय आपण शोधतो आहोत तर नक्कीच त्याला पर्याय सुद्धा आपल्याला मिळेल. परंतु या वर्षीचा जो खरीप हंगाम तोंडावरती येतोय 2025चा, त्या अनुषंगानं आपण सोयाबीन पिकामध्ये काय बदल केला पाहिजे, कोणते नवीन वाण आपण लागवड केले पाहिजेत, कोणत्या प्रकारचे जुने वाण कोणत्या जमिनीत लागवड केले पाहिजेत. तर वाण निवड हा अतिशय महत्त्वाचा टप्पा सोयाबीन पिकामध्ये आहे. तर आपल्याला जर उत्पादनामध्ये स्थिरता ठेवायची असेल तर आपल्याला वातावरणाच्या बदलानुसार तसेच जमिनीच्या प्रकारानुसार आपल्या भागामध्ये असलेल्या पावसाचं प्रमाण तसेच आपल्याकडे असलेल्या संसाधनांचा उपयोग करून आपल्याला कोणता वाण त्या ठिकाणी निवडता येईल किंवा कोणता वाण आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन देईल किंवा 2-3 वेगवेगळे वाण निवड करून आपण कशा प्रकारे उत्पादनात स्थिरता आणू शकू या अनुषंगानं आपण वाण निवड केली पाहिजेत. तर त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी आज व्हिडिओ बनवतो आहोत. तर मी डॉक्टर आनंद इंगळे आपल्याला सोयाबीन पिकाबद्दलची सद्यस्थितीमध्ये कोणते वाण आणि उत्पादन स्थिरतेसाठी कोणते वाण आपल्याला निवडले पाहिजे याबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ आपण आज शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. तर आपण यूट्यूबला मी बरेच व्हिडिओ बघितले तर काही ठिकाणी चुकीची इन्फॉर्मेशन दिली जाते, शेतकऱ्यांना चुकीची बंबार्डमेंट त्या ठिकाणी केली जाते. आपला उद्देश हाच असतो की आपल्याला शेतकऱ्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवायची. मी गेली 5 वर्ष झाले आपण वेगवेगळे लेख लिहून किंवा व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून किंवा ॲग्रोवनला सुद्धा माझा 2 वर्षापूर्वी लेख आलेले होते. 2 वेळा माझा सोयाबीनच्या वाणाबद्दलचा लेख आलेला आहे, तो आपण वाचलेला आहात. तर आपण त्या अनुषंगाने आज हा व्हिडिओ बनवत आहोत की शेतकऱ्याला व्हिडिओच्या माध्यमातून चांगली माहिती कशी देता येईल. कारण काय होतंय की शेतकरी वाचनामध्ये कमी पडतात आणि पाहण्यामध्ये खूप पुढे असतात, कारण की आपल्याला रील बघायची सवय लागलेली आहे. तर आपण त्या अनुषंगाने हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत. तर सोयाबीन पिकामध्ये वाण निवड करताना प्रामुख्यानं 2 गोष्टीचा विचार खूप महत्त्वाचा आहे. तर त्यामध्ये वाणांचा कालावधी हा एक महत्त्वाचा आहे. आपण जे वाण निवडतो त्यांचा कालावधी किती आहे आणि आपल्याकडे कोणत्या प्रकारची जमीन आहे, जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला वाण निवडणं गरजेचं आहे. आणि आपल्या भागात होणारा पाऊस किंवा आपल्या भागात असलेल्या वातावरण यानुसार आपण वाण निवडणं गरजेचं आहे. कारण की काय होतं की एक प्रकारचा वाण आपण जास्त क्षेत्रावर लावला तर तो रोगाला बळी पडतो. जसं की 335चा जर आपण विचार केला तर गेली 30-35 वर्ष झाले तो एकच वाण आपल्या मोठ्या प्रमाणावर लागवड होतो आणि रश सारख्या डिसीजला तो वाण बळी पडतोय किंवा त्याचं उत्पादन त्या ठिकाणी कमी मिळतंय. आपण त्याला विरोध म्हणजे त्याला आपण लावायचं नाही असं म्हणत नाही, काही प्रमाणावर आपण त्याला कमी करणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगानं जमिनीच्या प्रकारानुसार आपण वाण निवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे. तर आपल्याकडे जर मध्यम आणि हलकी जमीन असेल तर आपण लवकर किंवा मध्यम कालावधीत येणारे वाण निवडले पाहिजे. आणि उशिरा येणारे वाण जे आहे तर आपल्याकडे भारी जमीन असेल किंवा आपल्याकडं पाणी देण्याची व्यवस्था असेल किंवा योग्य नियोजन आपलं असेल तरच आपण उशिरा येणारे वाण त्या ठिकाणी निवडले पाहिजे. तर सोयाबीन पिकामध्ये लवकर येणारे, मध्यम कालावधीत येणारे आणि उशिरा येणारे असे 3 प्रकारचे वाण आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी असेल किंवा NRC सोयाबीन जे आहे नॅशनल रिसर्च सेंटर सोयाबीनचं जे इंदोरला आहे त्यांचे सुद्धा वाण आहेत, जबलपूरचे सुद्धा काही वाण आहेत. तर असे वेगवेगळे वाण आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण जे लवकर येणारे वाण आहेत तर ते आपण कोणत्या जमिनीमध्ये घेतले पाहिजे तर ते आपण या ठिकाणी बघू. तर आपल्याकडे जर हलकी
किंवा मध्यम जमीन असेल तर आपण त्या ठिकाणी लवकर येणारे, आपल्याला जर तूर पिकामध्ये आंतरपीक घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी लवकर येणारे वाण निवडले पाहिजे. लवकर येणारे वाण म्हणजे 85 ते 90-92 दिवसापर्यंत ते परिपक्व होतात, म्हणजे परिपक्व होतात 95 दिवसापर्यंत, म्हणजे 85 ते 95 दिवसापर्यंत. तर त्यामध्ये 9305 JS 9305 हा एक महत्वाचा वाण आहे. बरेच 20 वर्षापासून तो प्रचलित आहे आणि शेतकरी त्याला चांगल्या प्रकारची पसंती सुद्धा देतात. त्यानंतरचा जो वाण आहे तो JS 9560 हा एक वाण आहे. त्याच्यानंतर आपण JS 9560 हा जवळपास 92 ते 93 दिवसामध्ये 90 दिवसामध्ये परिपक्व होतो. 9305 चा जर विचार केला तर 85 ते 90 दिवसामध्ये परिपक्व होतो. तिसरा जो वाण आहे तर तो नवीन आलेला वाण आहे MEVS 725 हा 92 दिवसामध्ये परिपक्व होतो आणि मागच्या 2 वर्षापासून हा वाण म्हणजे 2023 मध्ये हा प्रसारित झालेला आहे आणि 2024 मध्ये नोटिफाईड झालेला आहे. आता बऱ्याचपैकी मार्केटमध्ये त्याचं बियाणं यावर्षी उपलब्ध झालेलं आहे. तर 725 चा सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार करू शकता. 725 हे 92 दिवसामध्ये 4 दाण्याची शेंग असल्या कारणानं आणि एकदम हलक्या जमिनीमध्ये सुद्धा चांगलं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला तो देऊ शकतो. काटक वाण असल्या कारणानं रोगास कमी बळी पडतो आणि आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर RVSM 1135 किंवा RVSM 18, त्यानंतर ग्रीन गोल्डचे 3344 हे प्रायव्हेट कंपनीचे वाण आहे, ते सुद्धा लवकर येणाऱ्या वाणामध्ये निवडतं. हे त्याची सुद्धा 4 दाण्याची शेंग आहे. तर अशा प्रकारचे जे वाण आहेत 4-5 वाण आहेत ते लवकर येणाऱ्या, म्हणजे आपण हलक्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी निवडू शकतो किंवा काही शेतकऱ्यांना कांदा लागवड करायची असते किंवा काही शेतकऱ्यांना तुरीमध्ये आंतरपीक घ्यायचं असतं, त्यांनी लवकर येणारे वाण त्या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे. परंतु लवकर येणारा वाण ज्यावेळेस आपण निवडतो तर त्या ठिकाणी अंतर सुद्धा कमी ठेवणं गरजेचं आहे आणि एकरी बियाण्याचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. कारण की लवकर येणाऱ्या वाणांची वाढ कमी होते आणि झाडांची संख्या जर आपण त्या ठिकाणी वाढवली तर आपल्याला नक्की चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं. म्हणजे जर तुम्ही 9305 किंवा 9560 किंवा 725 या वाणांचा लागवड करत असाल तर तुम्ही 30 ते 38 सेंटीमीटर पर्यंत 2 तासातील अंतर ठेवू शकता आणि दोन झाडातील अंतर 5 ते 8 सेंटीमीटर पर्यंत ठेवू शकता. अशा प्रकारे जर आपण लागवड केली तर नक्कीच त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळेल. त्यानंतरचे जो कॅटेगरी येते ती मध्यम कालावधीत येणारे वाण. मध्यम कालावधीत येणारे जे वाण आहेत तर ते म्हणजे 95 ते 100 दिवसामध्ये 95 ते 100 दिवसामध्ये जे वाण येतात त्यांना मध्यम कालावधी, म्हणजे 95 ते 105 दिवसापर्यंत, म्हणजे 100 हा त्याचा ॲव्हरेज आहे. तर त्यामध्ये बरेच वाण येतात, म्हणजे मध्यम कालावधीमध्ये येणारे बरेच वाण आहेत. त्यामध्ये महत्वाचा जो वाण आहे तर तो JS 335 हा प्रचलित वाण आपण बघता. JS 335 ची लागवड ही मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये जास्त प्रमाणात होते. मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने या वाणाची लागवड कमी प्रमाणात होते. परंतु हा वाण बऱ्यापैकी जुना झालेला आहे, रस्ट रोगास बळी पडतो व उत्पादन कमी असल्या कारणानं शेतकरी थोडा नवीन वाणांची त्या ठिकाणी निवड करताना दिसतात. तर त्या वाणाला पर्यायी वाण म्हणून आता बरेच वाण मार्केटमध्ये आहे. तर त्यामध्ये फुले दुर्वा हा मध्यम कालावधीमध्ये म्हणजे 100 ते 105 दिवसामध्ये येणारा वाण आहे. त्यानंतर फुले किमया सुद्धा 100 ते 105 दिवसामध्ये येणारा वाण आहे. त्याच्यानंतर जर 612 आहे MEVS 612 हा सुद्धा वाण 95 ते 98 दिवसामध्ये परिपक्व होतो आणि शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये किंवा सर्व प्रकारच्या हवामानामध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये चांगलं उत्पादन देण्याचा तो वाण नक्कीच चांगला ठरलेला आहे. कारण की 2-3 वर्षापासून आपण बघतो MEVS 612 हा वाण बऱ्यापैकी क्षेत्र वाढलेलं आहे आणि हा वाण सुद्धा चांगलं उत्पादन देतो. या वाणाचं जरी आपल्याला उत्पादन चांगलं घ्यायचं असलं तर आपल्याला त्याची वाढ थोडी कमी असल्या कारणानं आपल्याला अंतर थोडं कमी ठेवणं गरजेचं आहे. दाणा थोडा बारीक असल्या कारणानं आपण त्या ठिकाणी उत्पादनामध्ये थोडा कमी पडतो, परंतु जर चांगलं नियोजन असलं तर चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळतं. त्यानंतरचा जो महत्वाचा वाण आहे तर नवीनच म्हणजे वाण आहे 2-3 वर्षापूर्वी प्रसारित झालेला RVSM 201135. 201135 हा ग्वालियरचा वाण आहे MP मधील. तर तो सुद्धा वाण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर चालतोय. पांढऱ्या फुलं त्याला येतात आणि थोडं केसाळ असल्या कारणानं रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो आणि 4 दाण्याची शेंग 20% तसेच 3 दाण्याची शेंग 60% अशा शेंगा असल्या कारणानं काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी दाणा सुद्धा गोल्ड असल्या कारणानं चांगलं उत्पादन त्या ठिकाणी त्या वाणाचं मिळताना दिसतंय. आणि सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आणि वेगवेगळ्या हवामानामध्ये वातावरण बदलामध्ये आपल्याला त्या वाणाचं चांगल्या प्रकारे उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर जो वाण आहे तर MECS 1460 हा पुणे येथून आगरकर इन्स्टिट्यूट जे आहे त्यांनी प्रसारित केलेला वाण आहे. तो सुद्धा 95 ते 100 दिवसाच्या कालावधीमध्ये येतो. त्याचे सुद्धा पांढरे फुलं आहेत आणि शेंग ही 3 दाण्याची आहे. त्याचबरोबर हा वाण सुद्धा वातावरण बदलामध्ये तग धरून कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला देऊ शकतो.
अशा प्रकारचे मध्यम कालावधीमध्ये येणारे काही वाहन आहेत. त्यानंतर 731 हा एक वाहन आलेला आहे, MAVS 731 हा मागच्या वर्षीच प्रसारित म्हणजे नोटिफाईड झालेला वाहन आहे परभणीचा. 335ला रिप्लेसमेंट म्हणून त्यांनी तो केलेला आहे. सेम 335 सारखाच आहे, परंतु 95 ते 100 दिवसामध्ये येत असल्या कारणानं त्या ठिकाणी आपल्याला 335ला रिप्लेसमेंट होऊ शकते. 731चा सुद्धा आपण सुरुवातीला कमी क्षेत्रावर लागवड करून जर आपल्याला पसंतीस आलं तर आपण त्या ठिकाणी क्षेत्र वाढवण्यास हरकत नाही. त्यानंतर उशिरा येणाऱ्या कालावधीमध्ये जे वाहन येतात तर ते म्हणजे 105 ते 110 दिवस म्हणजे 100 दिवसापेक्षा जास्त आणि 115 दिवसापर्यंत ज्या वाहनांचा कालावधी असतो तो त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे ज्या वाहनानं खूप मोठ्या प्रमाणावर मध्यंतरी प्रसार झाला व त्याचा एरिया वाढला तर तो म्हणजे फुले संगम KDS 726 हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा वाहन आहे. तर तो वाहन सुद्धा अतिशय चांगला आहे. जर आपलं नियोजन त्या ठिकाणी चांगलं असेल, जमीन भारी असेल आणि आपल्याकडे पाण्याची उपलब्धता असेल किंवा बेडवरती आपण जर सोयाबीन करणार असेल तर नक्कीच फुले संगमचा त्या ठिकाणी चांगला उत्पादन आपल्याला मिळू शकतं. त्यानंतर फुले दुर्वा, फुले किमया हे जरी वाहन मध्यम कालावधीमध्ये येणारे असले तरी काय होतं की काही वेळा पाऊस जास्त होतो किंवा नियोजनाच्या काही भागामुळे काय होतं की त्या वाहनांचा कालावधी वाढून जातो. तर बऱ्याच वेळा आपण बघितलं मागच्या 4-5 वर्षामध्ये की या वाहनांचा सुद्धा कालावधी 105 दिवसापेक्षा जास्त आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. तर भारी जमीन असेल, आपल्याकडे बागायती क्षेत्र असेल, बेडवरती लागवड करण्याची व्यवस्था असेल, ड्रीप वगैरेची व्यवस्था असेल किंवा आपण नियोजन चांगले करणार असेल, आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आपण फुले दुर्वा, फुले किमया, फुले संगम या वाहनांचा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. तर अशा प्रकारे लवकर येणारे, मध्यम कालावधीत येणारे आणि उशिरा येणारे असे वेगवेगळे वाहन महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत सोयाबीनचे. हे वाहन निवड करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे तर आपल्याकडे जर 10 एकर जमीन असेल तर आपण काय केलं पाहिजे की त्या ठिकाणी 3 एकरवरती लवकर येणारा वाहन, जी आपली हलकी जमीन असेल किंवा मध्यम जमीन असेल त्या ठिकाणी आपण लवकर येणारा आंतरपीक पद्धतीने जर करणार असेल तर लवकर येणारा वाहन त्या ठिकाणी निवडायचा. त्यानंतर आपल्याकडे जर मध्यम जमीन असेल तर त्या ठिकाणी 3 एकर अजून मध्यम कालावधीमध्ये येणारा वाहन निवडायचा आणि राहिलेली 4 एकरवरती आपण वेगळ्या नियोजनामध्ये, चांगल्या नियोजनामध्ये त्या ठिकाणी बेड वगैरे करून व्यवस्थित नियोजन करून आपण त्या ठिकाणी उशिरा येणारे वाहन 4 एकरमध्ये निवडू शकता. म्हणजे आपल्याकडे काय होणार की 3 एकर लवकर येणारा, 3 एकर मध्यम कालावधीमध्ये येणारा आणि 4 एकर उशिरा कालावधीमध्ये येणारा अशा तिन्ही प्रकारचे वाहन आपल्याकडे येतात. त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती येते किंवा पाऊस जास्त होतो किंवा काढणीच्या वेळेस जी आपली गोंधळ उडतो, म्हणजे सर्व सोयाबीन जर एक वेळेस काढणीस आली तर आपल्याला त्या ठिकाणी मजुराचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा त्यावेळेस जर पाऊस आला तर आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच अडचणी येतात की कोणती सोयाबीन अगोदर काढायची, मग ती झाकण्यासाठी बऱ्याच गोष्टी, त्या मळणीचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे काय करायचं की आपल्याला टप्प्याटप्प्यानं आपली सोयाबीन कशी काढणीस येईल त्या दृष्टीनं आपण वेगवेगळे वाहन त्या ठिकाणी निवडले पाहिजे. हा झाला एक महत्त्वाचा टप्पा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आपल्याला एकाच वाहनावर अवलंबून न राहतं. बऱ्याच वेळा काय होतं की येलो मोझॅक किंवा धुकं येतं किंवा धुळीचा फटका बसतो काही ठिकाणी, म्हणजे फंगसचा प्रादुर्भाव होऊन एखादा रोग येतो. त्या रोगामुळे काय होतं की सोयाबीनची फुलगळ होऊन त्या ठिकाणी शेंगा न लागणे किंवा काही वेळा दाणे बारीक पडतात, शेवटच्या टप्प्यामध्ये करपा येतो किंवा मोझॅक येतो. त्यामुळे काय होतं की शेंगा बारीक होणे, दाणा बारीक होणे यामुळे काय होतं बऱ्या प्रकारे उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. त्या अनुषंगानं आपण त्या नैसर्गिक आपत्तीपासून आपलं पीक वाचेल कसं आणि आपल्याला उत्पादन स्थिरता कशी भेटेल, त्यामुळे काय करायचं की आपण जो 3 एकर लवकर येणारा प्लॉट आहे तो आपल्याला त्याच्यामधून स्किप होऊ शकतो किंवा वाचू शकतो. जर पाऊस जास्त झाला तर उशिरा येणाऱ्या सोयाबीनवर त्याचा परिणाम होतो. जर लवकर पाऊस जास्त झाला तर लवकर येणाऱ्या सोयाबीनवरती त्याचा परिणाम जास्त होऊ शकतो. त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे, लवकर येणारे काही वाहन, काही उशिरा येणारे, काही मध्यम कालावधी असे तिन्ही प्रकारचे वाहन त्या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे. जर आपण वाहन निवड करताना अंतराचा जर विचार केला तर जर फुले संगम किंवा उशिरा जे येणारे वाहन आहेत ते अधिक उत्पादन देणारे वाहन असतात आणि त्यांना वाढ जास्त होते, त्यामुळे त्यांना अंतर सुद्धा जास्त देणं गरजेचं असतं. तर त्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे. बऱ्याच वेळा चुका काय करतात शेतकरी, फुले संगमची लागवड ही कमी अंतरामध्ये करतात, मग त्या ठिकाणी उत्पादन कमी येतं आणि 9305 सारख्या किंवा 725 सारख्या कमी वाढणाऱ्या व्हरायटीची लागवड ही जास्त अंतरामध्ये करतात. मग त्या ठिकाणी त्याचा आपल्याला उत्पादन स्थिरता मिळत नाही. तर उत्पादन स्थिरता मिळण्यासाठी आपल्याला जमिनीच्या प्रकारानुसार 3 प्रकारचे वाहन निवडायचे, लवकर, मध्यम आणि उशिरा कालावधीमध्ये येणारे. त्याचबरोबर त्या वाहनांना त्या पद्धतीचं अंतर द्यायचं आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन सुद्धा आपलं त्या ठिकाणी असलं पाहिजे. वाहन हा सगळ्यात महत्त्वाचा जरी टप्पा असला तरी आपलं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा शेतकरी काय म्हणतात की वाहन हा खूप महत्त्वाचा आहे, परंतु वाहनाबरोबरच आपलं नियोजन खूप महत्त्वाचं असतं. वाहनाचा इफेक्ट हा
जरी 50% असला तर 50% नियोजनावरती अवलंबून असतं. जर आपलं नियोजन चांगलं असेल तरच तो वाण त्या ठिकाणी आपल्याला चांगलं उत्पादन देतो. बऱ्याच वेळा काय होतं, आपलं नियोजन राहत नाही आणि आपण त्या वाणाला त्या ठिकाणी दोष देतो. परत तसं नाही होत. तर त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे की वाण निवड करताना ते विचार करायचा आहे. आणि त्याचबरोबर वाण निवड करताना आपल्याला बियाण्याची निवड करताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की मागच्या वर्षी ज्या क्षेत्रामध्ये येलो मोजॅकचा प्रादुर्भाव झालेला नाहीये किंवा करपा रोगाचा प्रादुर्भाव किंवा जे डिसीज सीड बॉर्न डिसीज असतात किंवा सॉइल बॉर्न डिसीज असतात त्या क्षेत्रामध्ये जर प्रादुर्भाव झालेला असेल तर आपण त्या ठिकाणचं जर बियाणं वापरलं असेल तर नक्कीच त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. त्यामुळं बियाणं निवड करताना कोणत्या वाणाचा आपण निवड करतो त्या चांगल्या ठिकाणाहूनच ते बियाणं खरेदी करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी येलो मोजॅकचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होता किंवा इतर रोगाचा प्रादुर्भाव कमी होता अशाच ठिकाणाहून आपण बियाणं घेतलं पाहिजे. शक्यतो प्रमाणित किंवा प्रमाणित बियाणं वापरलं तर चांगलं राहील. अशा अनुषंगानं आपण वेगवेगळे वाण त्या ठिकाणी आहेत सोयाबीनचे. अजून काही नवीन वाण येणार आहेत तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती बघू. आणि या अनुषंगानं आपण काय करणार, हा सुरुवातीचा आपला पहिला व्हिडिओ आहे. इथून पुढे आपण सोयाबीन पिकाबद्दलचे ज्या स्टेज वाईज म्हणजे वाण निवडनंतर जमिनीचा प्रकार असेल किंवा पाणी व्यवस्थापन असेल, कीड रोग व्यवस्थापन याविषयीचे असे अनेक व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत टचमध्ये राहा आणि आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.